हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल ड्रामा डे इन माय कोमलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आज जळगावमध्ये आणि जळगाव पार्ट 2 मध्ये तुमचं परत स्वागत आहे सगळ्यांचं। जळगावमध्ये मी आता सकाळी उठले 6:30 वाजता। आज इव्हेंट आहे गजानन महाराजांचं महाआरती, गजानन महाराजांची महाआरती आहे आणि त्यासाठी मी जाणार आहे तोंडापूर या गावात जे अजिंठा लेणीच्या जवळ आहे। सो हा व्लॉग ते सगळं कवर करतो आपण या व्लॉगमध्ये की इव्हेंटसाठी कशी मी रेडी होते आहे किंवा काय काय होणार आहे इव्हेंटमध्ये, काय कसा दिवस असणार आहे। सो स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग। थँक्यू सो मच। 7:30 वाजता उठले, आवरलं, पटकन अंघोळ केली, रेडी फ्रेश झाले। 9:30 वाजता आपल्याला तिकडे पोहोचायचं किंवा ते लोक घ्यायला येणार आपल्याला 9:30 वाजता। सो आता पटापट रेडी व्हायचं, 1 तास उरलाय। 9 वाजलेत, तयारी करायला घेऊया आणि एअरपोर्टवाला बॅग उघडण्याची वेळ आलेली आहे। सो इकडे जे हे घेतलं होतं 30 रुपयाचं लॉक, 30 रुपयाचं लॉक उघडते। एअरपोर्टवाली बॅग, एअरपोर्टवाला टॅग। माझी बॅगवरती माझ्यासोबत खूप वर्षांपासून आहे, अगदी मी कॉलेजमध्ये होते तेव्हापासूनची ती आहे। तिने खूप साथ दिली आहे मला आणि सगळीकडे माझ्यासोबत तीच असते। मी जेव्हा नाशिकला शूटसाठी शिफ्ट झाले तेव्हाही ती होती माझ्यासोबत। मी जेव्हा बदलापूरहून मलाडमध्ये शिफ्ट झाली तेव्हाही ती होती माझ्यासोबत। सो येस, त्यात आहे माझा मेकअपचा पाऊच, त्यानंतर माझा ज्वेलरी बॉक्स, त्यानंतर हा माझा नाईट ड्रेस जो मी नाही घातला, त्यानंतर ऑफकोर्स ह्युमन सेफ्टी आणि कधी गरज पडू शकते। त्यानंतर हे आहे वेट टिश्यूज, ब्लाउजेस आहेत आणि सॅन्डल्स आहेत माझ्या आणि मेन गोष्ट साडी। तर मी 2 ऑप्शन्स आणलेत। आय वॉज व्हेरी कन्फ्युज की कुठली घालू, कुठली नेसू। आता जर मॉम असती माझ्यासोबत, म्हणजे अनुपमा ताई असती, तर तिने मला सांगितलं असतं घालू नाही, नेसू कुठली नेसू। सो हा एक ऑप्शन आहे। ही पैठणी मला एका ब्रँडकडून कोलॅबसाठी आली होती जवळपास 2-1 वर्ष आधी। सो ती खूप प्रिय आहे मला, खूप छान आणि अशी मस्त पैठणी आहे ब्राईट कलरमध्ये। सो ही एक पैठणी आहे आणि ही माझ्या मम्मीची साडी आहे, हा एक ऑप्शन आहे। सो ही मम्मीच्या बर्थडेला मम्मीला गिफ्ट केलेली साडी आहे। सो हा एक ऑप्शन आहे। सो आय एम कन्फ्युज्ड की ही नेसू की ही नेसू। काल शूट होतं त्यामुळे ऑलरेडी हेअर स्ट्रेट केले होते। सो आता वेगळे हेअर स्ट्रेट करण्याची गरज नाही आहे, थोडेसे सेट केले की हेअरचं सॉर्ट होऊन जाईल, त्याला फार वेळ नाही लागणार। मी माझं फेस क्लेन्स करून घेतलं, डर्माचं खूप कमाल क्लेन्झर आहे, खूप कमाल मस्त क्लेन्झर आहे जे मी मेकअपच्या आधी वापरते। सो याने मी फेस क्लीन करून घेतलं। एकदम फास्ट मेकअप करायला घेते मी आता, एकदम फास्ट म्हणजे अति फास्ट। सगळ्यात पहिलं तर मॉइश्चरायझर, यू नीड मॉइश्चरायझर। आता मी कुठले प्रोडक्ट्स वापरते मेकअपसाठी, कुठले टूल्स यूज करते, काय स्टेप्स असतात माझ्या बेसिक मेकअप रुटीनमध्ये, हे सगळं मी माझ्या मागच्या व्लॉगमध्ये कवर केलेलं आहे, ज्या व्लॉगचं नाव आहे गेट रेडी विथ मी फॉर अन इव्हेंट। तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर लगेच माझ्या चॅनलवर जा आणि तो व्हिडिओसुद्धा बघा जर तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल। आणि जर तुम्ही याआधी तो व्हिडिओ पाहिला असेल तर मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला तो व्हिडिओ आणि हा लुक कसा वाटला, आणि जर तुम्ही ते प्रोडक्ट्स यूज केले असतील तर ते प्रोडक्ट्स कसे वाटले। आणि खूप वेळ लॉंग लास्टिंग म्हणतात तसं खूप वेळ, प्रचंड वेळ मेकअप राहतो माझा। किती मला खूप एक 5-5 मिनिटांनी जरी घाम आला तरी याने
मेकअप माझा राहतो, घाम फक्त डॅप करायचा असतो. चला मी साडी नेसून होते पटकन, सी यू. सो अशा प्रकारे मी साडी ड्रॅप करून रेडी झाली आहे. अशी आहे माझी साडी. सो मी इयरिंग आधी घालून बघते. इयरिंगचा एकच ऑप्शन आहे, त्यामुळे इथे कन्फ्युज होण्याचा काही प्रॉब्लेम नाही. फायनल लुक झालाय छान. केस पण फक्त विंचरलेत मी केस, कारण काल शूट होतं, त्यामुळे काल ऑलरेडी स्ट्रेटनिंग झालं होतं केसांचं. त्यामुळे मी परत काही स्ट्रेटनिंग करण्याच्या भानगडीत पडले नाही किंवा इतर काही करण्याची गरजच नाही पडली. सो झटपट लुक झाला आपला. आणि बाहेर उन्हाचा अंदाज घेऊया, कारण असं म्हणतात जळगावमध्ये खूप ऊन असतं, खूप म्हणजे खूप ऊन. सो एक बेसिक अंदाज. दॅट इज ट्रू, खूप ऊन आहे. 9:45 वाजले, जवळपास पाऊण तासात सगळं पूर्ण रेडी झाली आहे मी. सेटवर सवय असल्यामुळे पटापट रेडी व्हायची सवय असल्यामुळे हे शक्य झालं आहे. आणि मी बाहेरून जाऊन आले, त्यामुळे हे बघा टॅन आणि चमकायला लागलं, ऑइल सुरू झाला. आता गाडीची वाट बघते, गाडी येईल मग आपण जाऊया. मी ब्लाऊज चेंज केला, फक्त फुल हाताचा ब्लाऊज घातला, कारण बाहेर खूप ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. आणि गाडी आली आपल्याला घ्यायला. सो आय एम वेअरिंग दीज हिल्स, छान मस्त. आणि ऑलमोस्ट डन आहे सगळं, फक्त एक फायनल हेअर कोंब करते, मग आपण जायला रेडी. सी, इट्स व्हेरी इझी. तर हा असा माझा फायनल लुक झाला आहे. दीज आर माय सँडल्स. कसं करतात हे. सो दीज आर माय सँडल्स. आणि हा एक छोटासा पाऊच मी सोबत ठेवला आहे, ज्यात माझा गॉगल आहे आणि इतर थोड्या टचअपच्या गोष्टी आहेत. सो या, लेट्स गो. आपण चालू आहे गाडीजवळ. गाडी आली आहे आपली आणि इथून 10 मिनिटावर आहे. आता आम्ही निघालोय तोंडापूरला. हा संपली ती आता, पुढे बघायला. संपली म्हणजे आता जसं उत्पन्न सीझन नाहीये. नाही, त्याचं उत्पन्न झालंय आता. ओके, पीक काढून झालं. ओके, आता केळ्याच्या बागेचं पीक काढून झालं. पुढे बागांना आमच्या जेव्हा तुम्ही गावाच्या भागात येता ना, हा, तेव्हा खूप केळ्यांच्या बाग आहेत. केळ्यांच्या बागा आहेत. जळगाव मधल्या केळ्यांच्या बागा आहेत. केळ्याचे चिप्स खूप आवडतात मला. आमच्या गावात तिथे नाही का, म्हणजे टेलर के बच्चों के कपड़े फटे हुए, वैसा काम है हमारे. गेलूची मांडी नाही आमच्या इकडे आहे ना. हा, म्हणजे बाहेरच्यांना ते वाटतं, आमच्या इथं काही एवढं विचारच. मी बऱ्याचदा मागवते, जे कोणी माझे मित्र येतात इकडे जळगाव साईडला, मी त्यांच्याकडून मागवते चिप्स. हे नेरी गाव आहे ना, तिथे खूप भाजी भेटतात आणि ताजी आणले असते. आता मी आलो ना जळगाववरून आलो. अच्छा, मला माहिती नाही, मी थांबलो असतो नाही इथं. मी बघू ना, ऑन द वे जाताना घेऊनच जाईन. म्हणजे मला जायचंच आहे घेऊन. जायचं कोणत्या साईडला आहे तुम्हाला? जळगावकडे का औरंगाबादकडे? जळगावकडे. हा, मग नेरी मध्ये रस्त्यावरच ते गरम गरम देतात. अच्छा, कारण आमच्या सेटवर कळलं की मी जळगाव मध्ये जाते, तर मला सगळ्यांनी सांगितलंय की चिप्स घेऊन ये. ही छोटी छोटी केळीची झाड आहेत, ही आत्ता लावली आहेत. हे आता पुढच्या वर्षी येतील डायरेक्टली. 10 महिन्यांनी पीक येईल. बापरे, बराच वेळ जाईल. आपण पोहोचलोय गावात. होय,
गजानन भक्त मंडळ तोंडापूर यांच्यातर्फे सर सोनाबाई अग्रवाल यांनी सत्कार करावा. थोडा टाळ्याचा बारकाई करू नका गावाला. हा संस्कार गजानन भक्त मंडळातर्फे होत आहे. बापरे मुलगी पसंद आहे. कॉन्स्टेबल मंजू आदिशक्ती आहे की नाही. मुलगी पसंद आहे. माझी मुलगी पसंत आहे. नाही सिरियल तुझी माझी हा तुझी माझी जमली जोडी ओळी देखती माहिती सई देवांश. हा सई देवांश. येस येस. आणि कॉन्स्टेबल म्हणजे पण छान हा, चालली आहे. अच्छा, मुलगी ओमी पसंत देखती, ते हा. पण चालली आहे. तुम्ही ओमी काय काय ओमी सोबत जी फ्रेंडशिप केली आहे ती खूप छान आहे. बहुत अच्छी सिरियल ओमी सोबतची फ्रेंडशिप आवडतीये. अजून तुमचे एक्सप्रेशन तुमची स्माईल एकदम असं करायचं घडी असं करताना ते पण छान आवडतं. थँक्यू. आणि सिरियल मध्ये अंजलीचं रोल वो हमेशा वो म्हणजे ऍक्टिंग पण छान होते. मला हे पण आहे की हिला पण अंजली सारखं हिरोईन बनायचंय. अंजली सारखं. माझं नाव सुद्धा अंजली आहे. ओ अरे बापरे काय कॉन्फिडन्स आहे. नाईस नाईस. तिचं नाव पण अंजली आहे. अंजली हाय. हॅलो मॅम. पोहोचले हॉटेलला. काय म्हणालात तुम्ही मला आता. कोणाकडे नको राहू. मामाकडे नको राहा. मामाच्या घरी जास्त वेळ नको राहू. सईकडे राहा. सईकडे राहा आणि सईला त्रास देऊ. त्रास द्या आणि सई त्यावर मात करेल. सईचे फॅन्स. येस पोचले मी हॉटेलला जस्ट. आता फ्रेश होते आणि ट्रेन आपली तो निघेल. यांचं बघा काय म्हणणं आहे. काय म्हणणं आहे. हे जे रोल करतात सिरियलला तो रोल यांना कधीच सूट करणार नाही. थँक्यू. बघा खूप तोंडापूर हे एकदम अगदीच गाव होतं आणि खूप छान अरेंजमेंट केली होती त्यांनी. अशा प्रकारे मेन प्रोग्राम संपलेला आहे. आता एका तासानंतर अर्ध्या तासानंतर आपली हे आहे ट्रेन आहे. सो ट्रेनला जायचं आहे. असा सगळा असतो इव्हेंटचा प्रकार. आणि इव्हेंटसाठीची तयारी, इव्हेंटची गडबड, इव्हेंटची लगबग आणि इव्हेंटची मज्जा. ती एक अंजली नावाचीच मला मुलगी भेटली तिथे. अपॅरेंटली माझं कॅरेक्टर खूप आवडतं. तिने व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, तिने ब्लॉगमध्ये पण सांगितलंय आपल्या. आणि ती खूप म्हणजे खूप बोलली माझ्याशी की मला पण ॲक्ट्रेसच बनायचं. म्हणजे ती अंजलीला इतकी रिलेट करते. कोमलला नाही, अंजलीला इतकी रिलेट करते आणि तिला इतकं ते कॅरेक्टर आवडलंय. आणि मला इतकं छान वाटलं त्यानंतर की अरे बापरे, म्हणजे इतका इम्पॅक्ट आपण करतो एखाद्याच्या आयुष्यावर किंवा एखाद्याच्या विचारसरणीवर. तर म्हणजे तिचं म्हणणं की ती अगदी अंजलीसारखी आहे. ती अंजलीसारखं तिला पण ॲक्टर बनायचं आहे. मग ती काही करू शकते. असं सगळं आहे. तिचं नावही अंजली.
स्क्रीन इतका इम्पॅक्ट करू शकते लाईफवर ते कळतंय मला. सो मलाही छान वाटलं की माझ्या कॅरेक्टरला इतका मन लावून लोक बघतात आणि इतकं अप्रिशिएट करतात माझं काम. आणि जरी विलन करत असले तरी सुद्धा, पण मला ॲक्च्युली विलन करायला मज्जा येते. सो अशा प्रकारे होता माझा इव्हेंटचा डे. आता मी फ्रेश होणार, आवरणार आणि ट्रेनने जाणार परत बॅक टू बॉम्बे, कारण उद्या सकाळी 7ची शिफ्ट आहे. सकाळी 7चा कॉल टाईम आहे मडमध्ये. आत्ता मी आहे जळगावमध्ये, म्हणजे लिटरली परदेशात असल्याचा फील आहे मला. परदेशातून मला दुसऱ्या देशात जायचं आहे. जाते आता, रिलॅक्स करते, जरा चेंज करते. रेडी, ऑल सेट टू गो. निघाले, सामान खाली गेलंय माझं. रेडबुल पण. तर मी हॉटेल आर्यदीपमध्ये थांबले होते. हे ते ओनर आहेत आर्यदीपचे, आणि त्यांनी मला पिन्स अरेंज करून दिल्या. साडी पिनं माझ्याकडे कमी होत्या, त्यामुळे त्यांनी मला पिन्स अरेंज करून दिल्या. सो थँक्यू सो मच. तुम्ही जर आलात या भागात कधी, तर तुम्ही नक्की, हॉटेलचं नाव काय आपलं, हॉटेल आर्यदीपमध्ये नक्की या, नक्की स्टे करून बघा. फरदापूर फाट्यावर आहे, राईट? येस. सो नक्की स्टे करा. ते मागे माझं हॉटेल, इकडे या बाजूला जे पर्वतरांगा दिसतात ते अजिंठा लेणीचे पर्वत आहे. सो आता मी नेक्स्ट टाइम आले जळगावला की मी जाईन अजिंठा विजिट करून येईन. आता आपण चाललो आहे रेल्वे स्टेशनला. हे काय आहे, खूप मोठा मान आहे म्हणजे? ही ना भगवान महावीर, म्हणजे हे श्वेतांबरी जे जैन असतात, हे ज्यांना रिस्पेक्टिव्ह असतात फक्त गुरु महासांना किंवा जे आपले आपण ज्यांना खूप मानतो त्यांना देतात. अच्छा. अरे बापरे, अरे बापरे. मी सांभाळून ठेवेन. आणि हे दुसऱ्या कोणाला पण द्यायचे नाही, आशीर्वाद म्हणून. आणि खूप छान आहे. राहू दे तुमचा संग्रह. जळगावला आलो आणि चिप्स नाही घेतले, असं कसं शक्य आहे? म्हणून जाता जाता आम्ही चिप्स घेतलेत. बापरे, एवढे होतात 2 किलो. तुम्ही 4 बोलले, मी तुम्हाला बोलले की खूप होतात 2 किलो चिप्स. बर, चिप्स. पोहोचलो जळगाव रेल्वे स्टेशनला. पार्क करून आम्ही निघालोय आता, कारण ट्रेन येते पटकन आणि प्लॅटफॉर्म नंबर 2ला जायचं आहे. ढीगभर चिप्स घेऊन चालली आहे मी जळगावमधून. होतं की उशीर झालाय, पण इथे आल्यावर कळलं की ट्रेन थोडीशी लेट आहे अजून. आणि आता ट्रेनचा नंबर वगैरे डिस्प्ले झाला आहे. सो आता येईल ट्रेन 1-2-5 मिनिटात. आणि ही आली माझी ट्रेन. हे B1 आणि बाय बाय. थँक्यू सो मच. जळगावमध्ये मज्जा आली मला. बाय बाय. सो ट्रेन पकडली आहे जळगावची. जळगाववरून गीतांजली एक्सप्रेस मुंबईसाठी. ही माझी बॅग होती. खूप चिप्स. सो येस, दॅट वॉज इट फॉर द डे. असा सगळा माझा दिवस होता आजचा. आय होप तुम्हाला मज्जा आली असेल हा ब्लॉग बघताना आणि माझ्या जळगावची टूर एन्जॉय केली असेल तुम्ही पण. मी तर खूप एन्जॉय केली. आणि मी स्वतःला सांगितलं की मी नेक्स्ट टाईम परत येईन तेव्हा मी अजिंठा लेणी आणि अजून काय मनुदेवीचं मंदिर, अजिंठा लेणी आणि
अजून बरंच काय काय. आणि हे सराफा मार्केट साड्यांचं आणि गोल्डचं. सो मी नेक्स्ट टाइम आल्यानंतर मी ते पण फिरणार आहे. सो येस, स्टे ट्यून्ड आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल नाव. आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. सो येस, बाय बाय.